मोठा लेका मले लेका बुडीशिवाय जरासं करमून नाही राहिलं गड्या कमलीशिवाय. मला आठवण येईल का धाव 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 तिची. काय करू रे मी. तुला बरी आठवण येते बा कमलीची लेका घडी घडी. मले लेका बायको असल्या मा बायकोची जिंदगीत आठवण नाही येत मले कधीच नाही. बे बाबा ते तुझी बायको आहे ना म्हणून तुला आठवण नाही येत. हे मा प्रेम आहे कमली म्हणून मला घडी घडी आठवण येत तिची. हा गड्या तसंही असू शकते म्हणा. आता बायको म्हटली तर 24 तास आपल्या जोय आहे. काय आठवण येणार आहे. घरी दारी गेले की तेच आहे. गड्या मला काही सुसून नाही राहिलो गड्या. काय करायचं हा. सायाचं 2-3 दिवसात भेटायला जातो तरी मला मामन रुकरुकच करते. म्हणजे आठवण आल्याशिवाय राहतच नाही गड्या. सायाजी का परमनंट मा घरी घेऊन वगैरे तिले. हो ना मग काय तुझ्या विचारान कर बा. मी काय सांगू तुला आता. तुझ्या नाता गीताला विचारतो काय आहे तो पाय बा. का तू आणलं माना आता तू गडी काज हवं भाऊ म्हणणार बा. त्यातच तर लग्न राहिलं व्हायचं. तो म्हणेन मा आबा आईश करून राहिला बाबा. मग आबाने बुडी आणली. आपत आणत काय तू. तू बावण होईन मग माझ्यासारखाच. काय म्हणणं आहे त्याचं लग्न देऊन तू पहिले झमकून आणि मग तू कसं करून टाकू आपण. बार उडून टाकू दडाल की नाही. नाहीतरी तुला कमली पसंत आहे की नाही. अरे बाबा लगन फगन नाही करायला पुढं सायाचं मागं सोंग लागते ते. आणा लागला मागं की मग परेशान होऊन जाते. पहिले असतं बायकोले का आलतो का मी. पण हे बरं आहे आपलं 2-3 दिवसांनी जायचं भेटायचं आपलं काम करायचं चालले घरी. ना आणायचं काम काही ना न्यायचं काम काही. कामाशी काम. कसा गड्या चितबी मेरीन पडबी मेरी असंही म्हणतो तसंही म्हणतो. कधी म्हणतो लोगं नाही करा आटते. कधी म्हणतो मला तिथे जोईली जा आटते. कधी म्हणतो काय येतं कधी काय. तुया काही तिथं मास चालू आहे बाबा. काय तुझे काही मला समजतच नाही काय तर. 2 मन असतात ना माणसाले. एक मन इकडे म्हणते एक मन तिकडे म्हणते असं आहे गणित. बघा तिच्या कमजोर आहे की नाही. मला जीव जळला गड्या. हो रातभर दिवस नुसता तेच दिसते मले. हो ते असं वाटते की तिच्याजवळ जा आपण 24 तास राहिले बिलकुल. तिने आपल्या तोंडून हात फिरवा. डोक्यावरून हात फिरवा. पोटावरून पाठीवरून हात फिरवा असं वाटते मले. हो हातपाय धावा तिनं माये. तुला का असं सांगतो की बसलं का माई जीव शिजवतील का. मली असं कधी कधी वाटते की मली पाहिजे का एखादी अशी कमली सारखी. माझ्यासाठी एखादी तुझ्यासारखं देणं जमून माय बी. मली वाटते कधी कधी तुझ्या पाऊ पाऊले का माई मन बोयकलं रे आता. तुला घरी भेटून राहिलं इकडे का आले फालतू घोर करून राहिला. घेणं देणं बदनामी करून राहिला. तर माझी बायको मरेला म्हणून पण पाहिजे सहारा. तुला का आले पाहिजे घरी पाहिलं तू काय आहे तर कोचम पाळणं. आपण तू सांगतो तसं नाही ना बी ते. डोक्यावर हात फिरून पोटून हात फिरून पाठीवर हात फिरून असं नाही ना ते. हे तर हटहटच काम आहे सारं. माय बाया कोणी म्हणजे अशी हटहटच करते मले. तू नांदी नको लागू त्याच्या. तू शरीफ माणूस आहे फालतू कसं बदनामी करून घेऊ नका हातानं. माई बदनामी व्हायला माय जाऊ दे. माया काही मला काही फरक नाही पडत. मग तू नको रिकाम्या फांद्यात पडू. माया का मन हिजरत नाही गेल्या का. आता तू मला एवढं सांगतच का फोटो फोटो तर मला असं वाटतं मली पाहिजे एखादी सायाची. एक तर मला सांगत नव्हता जुवा तू. सारंच अंदरचं बाहेरचं सारंच सांगतो तू मला. बरं बापा आता सांगणार नाही मी. तुझे मन हिजरते तर अजिबात विषय बंद आता. चाल मग मी येतो दिली भेटू ना. आज कार्यक्रम करतो आम्ही. तेव्हा तुझ्या मांग मांग झालं तर आपली पाहिजे जरासं काही जमत असेल तर. ते सारखं करून येऊ दे मुली मग पाहिजे मी तुझ्या काय आहे तर. आता नाही सध्या. बरोबर ये आईला का आई बघला रे गड्या. आई म्हणते मला पाहिजेच. आईला का चांगला शरीफ माणूस म्या बिघडवला रे बापा. हाय नांदी लागते आता वाटते. मुली सायज एखादी कमली सारखी पास लागते. याला सांगाच लागते माझं जुगाड लावून दे म्हणून कुठे ना कुठे. बाईची चोप लागेल ना कधी आपल्याला. आल्या बुड्यानं ते तांडव मांडला नाही गड्या. 8-10 दिवसात काही आलं नाही ऐकू कानातले का. बुड्याचं काय झालं आहे. डॅनी बुडा काय पती घेऊन आला मुले. हो का डॅनी का चुपचाप बसणारा माणूस आहे का बापा. त्याची शाळा काय ना काय चालूच अशी. पण कसा दिसून नाही राहिलं उजागर नाही. आता लपून चुपून अशी बुड्याचं काम. मला असं वाटते बुडा थंडा गाळ झाला आता. आता काही फंद्यात पडत नाही वाटते रिकाम्या गोष्टीच्या. कमली आता जोई नशीन विजेत न पहिल्यासारखं जमत नशीन आता. म्हणून कसा बुडा खावखाने करून जाऊन नाही राहिला तिकडे. हो बुडा साऱ्या गावात तिथला रे भाऊ. तो बुडा झाल्याशिवाय राहायचंच नाही. त्या बुड्याला पुरी चटक लागेल त्या बुडीची. बाबू बुडीले किती रुपये दिले माहिती आहे बुड्यानं. 2 लाख रुपये दिले नुसतं. हो या गप्पा गोष्टी इकडे तिकडे कोपऱ्या कापऱ्यात फिरायचे. बापा रे बुडीचे 2 लाख रुपये दिले घर बा. बुडीचं डंगऱ्या पडा त्याला काही जमलं. हल्ली पुरी लेखाची बुड्या भेटला तर. हो बाबा 2 लाख रुपये कडक दिल्या नोटामधून बुड्यानं फक्त ऐशसाठी. म्हणून तर बुडी कुठे मागा जाते बुड्याच्या. अरे बुड्या चालला गड्या.
अरे बुडे बा कुकडे चालले बा, आठवण आली वाटते कमला बुडीची. माझा होता मले का आले कमलीची आठवण येईन रे, तुझ्या आजीची आठवण आली मले. तुझ्या आजीला चाललो भेटायले, तिनं बोलायला मले तुझ्या घरी या म्हणे. कोणीच नाही म्हणे माझ्या घरी ना, तू आहे म्हणे तिकडे गावात बोकांड्याला जायले. हा तर या म्हणे, करू म्हणे ऐश आपण. काका पाहिजे ना तुला, काका पाहिजे म्हणून कसं बुडीन बोलावलं मला त्या आजीनं. घे रे बाबू काल्या, घेतली शकून आता. बोल आता काय बोलशील तू, केलं बुड्यान तोंड बंद. माझ्या बुडोबा मला लवकर काका पाहिजे, मला काकाच नाही माझ्या. जा बरं तुम्ही, जा बरं लवकर, आणा मला काका काढून. तो गड्या साऱ्या गावाला बिनलाजे आहेस रे बापा. तुला काही म्हणाले का, जराशी लाज नाही का, जरासं पाणी येत नाही रे बाबा, मरेल पाण्याचा असं रे निघय तू. हा असा कसा रे बाबा तू काल्या. काय बुडोबा मजाक करा ना तर पसली पाहिजे. आता तुम्ही ना काही म्हटलं मला तर ऐकणं जाय का, भांडणं करता का. आता मी जर तुम्हाला हकोळा हाकोळा काही म्हटलं असतं तर तुमची जीवावर आली असती की नाही, झाली की नाही त्याचा भांडणं. पाहिजे रे बाबा, हेच पाहिजे बापा. मी मजाकच केली तुले, जाऊ दे आता. हा चुकीच्या माझ्यानं बोलल्या गेलं बा. जाऊ दे आता. द्या बुडोबा जाऊ द्या, काही फरक नाही पडत आपल्याला, चालूच राहते हे आपलं आजचं आहे करायचं. गड्या काही बुडा हँडल गेला अजून, डायरेक्ट असं प्रेमानं बोलून राहिला बुडा. जमलं गड्या तुले काल्या, मस्त जमते गड्या तुले, फोटो पाठवत. हा मस्त साहेब हनुमान. काय बुडोबा कोकडे फेरफटका मारून राहिले मग. काय गड्या ना तू बा, आपला 3-4 दिवस झाले काही मेळ नाही आला. तर कसं मला आठवण चिंद राहिली गड्या घडी घडी. मग चाललो वाडग्या, त्या म्हटलं भेटून जरासा फेरफटका तिकडे मारून या. जरासं मनही समाधान होते. बोल चालू होते, गप्पा गोष्टी. बुढी तर काही घरी नाही बा. का बुढी तर मला जाताना तिकडे दिसले बा वाराकडे. तू गड्या माही मजाक नको करू बा. आता कशी शिया खाशीन तू, मला माहित आहे की तुला माहित आहे. अरे बुढी घरीच आहे बापा, मी फोन लावला तिले, ते म्हणे ह्या म्हणे हाय मी बसेल अटीसा, आणि तू मला अटूच्या अटी चिवता घुमतो रे. बुडोबा सारा पोत्यावर असता राजा दिवशी. आज कसं खेळ जमताच पण तुम्ही. तुझ्या नांनी लागेल पुरं, तू सारं विचारून घेतो माणसाले, मावाला दात काढतो बापा. हेच बापा बोगस पोरे तू, चाल बापा येतो मी. अरे काला काही गळा शिशी उतरायला गळा बुडा, काही प्रेमानच बोलून राहा बाबा, सारं सांगून दिलं तरी तुले. अरे भाई आपला कामच असं आहे ना, आपण कसं प्रेमानं घेणार लोक, दादागिरी नाही. बुडा आता मला अबोई बोलला, मी बोललो का बुड्याले. असं काम असते आपलं. जमलं रे बाबा, हे आपल्या ज्यांनी हँडल होत्या गोष्टी. अरे बा चाल ना, बुडा काय करते पाहून चाल. हो चाल बा चाल. काय माय आलं बुडा, आले ना बुडाले आठवण. बुडाचं माय जरा काही सुसू देत नाही मला. 2-3 दिवस झाले की हायच हजर बुडा आटी. काय बापा कसे काय आले, काय होतं आता. काय या नाही काय आठवण नाही येत काय मुली. किती दिवस झाले, 2-3 दिवस झाले भेटलो नाही आपण. आठवण आली मुले म्हणून आलो तू अशी भेटायले. बरी आठवण येते बापा तुम्हाला माहित, मला तर काही आठवण येत नाही बापा एवढी. तुले काय आठवण येणार बापा, तू आहे मन भरेल, मी आहे कावरे. घडी घडी आठवण येते मला. 2-3 दिवस झाले की करमतच नाही मला मग. बरं आण बापा, आठवण येते तर आता तेच चालू ना. मला बसगीस म्हणतो की नाही, बोलावतं की नाही जोय की अटीच उभा ठेवतो मला. पाय दुखून राहिले ना माय. आता बापा तुम्हाला काय म्हणा लागते, बस आता याच आणि टुपकने बसून जायचं. तू परमिशन घेतली तर बरं, नाही तर मग चप्पल काढली तर काय माझे बुरे हाल. कसं तुझ्या अंगात कधी कधी काय मरी माय संसारते ना, कधी काय कसं बिघडीन तुझे वातावरण काही सांगता येत नाही. म्हणून कसं विचार लागते बाबा तुले. बापा रे मला एवढे भेटा का मग तुम्ही. माझी परमिशन घेतल्याशिवाय काहीच करत नाही का तुम्ही मग. या बापा बसा, पाय दुखतीन अजून तुमचे. अजून मलाच घोर आहे मग तो पाय दाब्याचा, त्याच्यापेक्षा बसा बापा लवकर. बसतो अलीकडे लाईनवर. आता कसं बरोबर कसं चापे घ्यायला लागेल बरोबर. तसं जागाही पाहायला तर न्या लागेल नाही तर मग कसं डायरेक्ट म्हटलं तर कसं कनेक्शन कसं हुकू शकते. बापा तुम्हाला मी ना बसा म्हटलं तर निरा बापा, तुम्ही तर तोंडाजवळ येऊन बसून राहिले बापा. एवढे नका जोडी येऊ ना माया. दूर बसा बापा जराशे, हसान नाही तर सुरू तुमचं काही खरं नाही. दूरचं जोईच काय आहे, मोठी हे करतं बाबा नखरे तू बी. ऐकले का मला नाही पोटात हे. जोई आलं असतं तर पुटकन कसं एक घेतला गेला असता. काय बाई घ्यास बाबा तू. तुम्ही तर अशा आहे बापा, तुम्हाला तर किती काही दिलं आणि किती काही तुमचं मन भरलं तरी तुमचं मन भरत नाही ना बापा. कसं काय तुमचं मन काय सांगा. बेजास नेता दिलाय बापा तुम्ही, बेजास तुटेलाय. कसे काय आहे काय सांगा बापा तुम्ही. हो मी नीता दिलं जा, मला नीता त्या गोष्टीचा सारा. चाललं मग माझ्या जागा पाहून नेलाय ना आता, चांगली प्युअरची जागा आहे. चाल ना मग तिकडे जाऊन आपण बसायला नाही बोलत आपल्याला.
हे असं काय असते हो तुमचं? हा 2 मिनिटंही नाही झाले बसायले तर चालही म्हणता तुम्ही तिकडे. आता जरा बसा, गप्पा मारा माझ्यासोबत. उठले सुटले की चाल तिकडे चाल तिकडे, असं काय असते हो तुमचं? मा भावना समजूनच घेत नाही. हा मा समजून घ्यायला पाहिजे ना तुला. मा कसं मचलते ना मन, मागे पुढे होते ना. हा कसं मी कसं मला ते असलं की मग पद्धतशीर राहायची जरासं. मी समजून घेत असतो तुम्हाला, सगळ्या तुमच्या भावनाही समजून घेत असतो, पण कसं तुम्हीच मला समजून ना घेत ना. मी किती काही म्हटलं तुम्हाला काही, तर तुम्हाला कसं पटतच नाही मी काही गोष्ट. सांग बा, मी तुझ्या बंदा ख्वाहिश पुऱ्या करून राहिलो. तुला 2 लाख रुपये दिले म्या. तरी बापा तू मागं पुढेच करतो, थांबाच करतो. आता मी म्हटलं तुला चाल की झटकन चालायला पाहिजे वा, मागं पुढं नाही पाहायला पाहिजे तुला. मी पाहिलं काय तुला काही पैसे द्यायच्या वेळेस मागं पुढं 2 लाख दिले ना खसकनी. मला आता विचार केला नाही म्या, तू या पहिली विचार केला म्या. मग आता मी काही म्हणून राहिली का तुम्हाला? हा दिले ना तुम्ही 2 लाख रुपये, मी मान्य करतो बापा दिले म्हणून. पण कसं तुम्ही एवढी घाई करता की खूपच. अरे एवढ्या घाईमध्ये जमत असते का काही? जराशी गाडी कशी करंट मध्ये आणा लागते, ता कुठे जमत असते काही? तुमचं काम कसं असते? उठ गोंड्या सुट, चाल लवकर असं कुठे असते का बापा? मग तिकडे काही 2 गोष्टी होती ना, मग तर ठीक आपण चुप राहणार का, तटी गप्पा मारणार जाऊ ना. हा चाल तिकडे जाऊ. अटी कसं बरोबर नाही ना, कोणी येते जाते दिसते ना. मग पहिलेच मग लोक म्हणतात लफडाय बुड्याचं. कसं चाल तिकडे. मग आता म्हणतात तस काय झालं? लोकांना सगळेच माहित आहे, आता सगळे लोकच म्हणतात या बुड्याबुडीचं हाय चालू. मग आता काय भ्या लागते आपल्याला? बसा ना बापा जराशे. मग मला खराब वाटते ना. चाल ना तू तिकडे, चाल ना तिकडे जागा करायला मी. चला बापा, मग एवढं म्हणूनच राहिले तुम्ही तर चला. पाय कशी टापची जागा थांबवली मी आणि तयारी करून ठेवली पुरी. हा चटई गिटई टाकून ओके म्हणजे आता बघा सब बसले की गप्पा गोष्टी मग कार्यक्रम. बापा जागा लय चांगली सापडली म्हणता तुम्हाला, पण हे गरम बंद टिनाचं आहे ना, किती गरम करून राहिलं. अटी नुसता वापस निघून राहिल्या ना बापा. अटी काही व्यवस्था नाही, कूलरची काही पंख्याची काहीच व्यवस्था नाही ना अटी. तुम्ही तर मोठे म्हणून राहिले बापा लय टापची जागा आहे, पण मला तर काही दिसून नाही राहिली बापा हे टापची जागा. तसंही आपल्याला गरम मध्ये गरमच पाहिजे की नाही. हा कशी बाई आहेस बापा तू. बरं बस बरं, चिंता न करू बा, टेन्शन न घेऊ तू. ये बरोबर पद्धतशीर होते, घाम बरोबर जिरते आपला. चाली बापा मी सगळी शिजून राहिली नाही याच्यात, पर घाम पाहून राहिला ना, सगळी ओलीगट झाली ना मी 5 मिनिटात आता. तसाही घामच पळणार आहे ना. कूलर असो की पंखा असो, घाम तर जाणारच आहे ना. मग तसा जाऊन राहिला तर काय फरक पडून राहिला. ये बरं बस बरं, टेन्शन न घेऊ बरं तू. घाम येते असं नको करू, घाम येणारच आहे. बापा हा तर मौत का कुवाच आहे ना बापा. तुम्हाला बापा गरमीत राहायची सवय, पण मला नाही ना गरमीत राहायची सवय. बंदी भिजली मी, ओलीगट झाली. मला बापा मोकळ्या काही राहायची सवय, आणि तुम्ही ना आणलं मला या बघ द्या. हो सारं गाव पाहून जाते ना आपल्याला. काय करतो मोकळ चाकायले. हा बरं आहे ना, पेशल आहे ना. आता आठी कोणाला माहित नाही, ठाऊक नाही, काही नाही. आपलं दोघं राज्य आहे डिसा जरा असं होईन खतखत गरम. गरमले कुठे भिवून जायला. आता तसंही गरमच होणं आहे ना आपल्याला. आपण कुठे थंडी राहणार. बापा हे असं गरम होणं वेगळं आहे, तसं गरम होणं वेगळं आहे ना बापा. किती फरक आहे जमीन आसमानचा. बापा भलती टेन्शन घेत राहायचं बापा. किरकिरच असते तुझी. कधी बी तू किरकिरच लावतो नाही मांग. कधी शांततेत कोणती गोष्ट होऊच नाही दिली. मी म्हणून राहिलो का गरम आहे की थंडा, पण तुझ्या भले नाटकं चालू आहेत बा, जशी काही एशीत राहतो तू. बापा मी एसीत नाही राहत, पण मला कशी खुल्या हवेची सवय आहे ना. तुम्ही ना पाणी या बोगद्यात आणून ठेवलं ना, पण ती कोणती टीनच आत ना. का बेकार बाई आले काही प्रेमाच्या गोष्टी राहिल्या करायच्या, आणि ह्या सुरू झाल्या. याच्या गरम होऊन राहिला आणि घाम पोहून राहिला आणि असं होऊन राहिलं, टिनाच्या याच्यात आणलं. अरे ज्यात आहे त्यात समाधान मानणं. आपण प्रेमासाठी आलो ना टिसा. तुम्ही काय हेमाडी आहेस का? कोण्या कासाठी आलो काय समजत नाही गाव तुले. काय बापा तुम्ही बी बोला बापा, काय बोलतात. मला तर काही सुचून नाही राहिलं अड्डी आता. कमले मावर प्रेमच नाही म्हणून तर तुला गरम होऊन राहिलं, खतखत होऊन राहिलं, टीन दिसून राहिले तुले. प्रेमात माणूस आंधळा असते, फुटका होते, त्याला काहीच दिसत नाही. आग नाही, पाणी नाही, हवा नाही, काहीच नाही. त्याला नुसतं प्रेम दिसते. पण तुले मावर प्रेमच नाही ना. प्रेमच नाही. असे कसे बोलून राहिले बाबा तुम्ही. प्रेम आहे नाही तर काय, तर प्रेम आहे म्हणूनच तर अटलोक आली की नाही तुमच्या सोबत, नाही तर आली असती का मी. प्रेम आहे तर प्रेमाच्या गोष्टी करा ना. खतखतच्या काल गोष्टी करून राहिली. ना बाबा प्रेमाच्या गोष्टी करतो आता बस. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा.
आणि मित्र हो, बुडाबुडीची जोडी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट्स करून सांगा बरं.